भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच. अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ BP बरोबर, जिथं तुम्हाला मिळेल 4.3% पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल, तेही मार्केट रेटमध्ये. चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा. गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी. इरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवांसाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईन मशीन, त्याही विविध कॅपॅसिटीमध्ये. त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 5 किलो, 7.5 किलो व 10 किलोमध्ये, तर सिल्वर रिफाईन मशीन 10 किलो, 20 किलो, 50 किलो व 100 किलोमध्ये उपलब्ध. मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफमार्फत. प्युरिटी गॅरंटी 9995 ते 9999. मशीनमध्ये वापरणारे पंप, मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या, उच्च तसेच इम्पॉर्टंट क्वालिटीचे. पूर्ण इन हाऊस प्रोडक्शन. सिल्वर रिफायनरी प्लांटमध्ये नायट्रिक ॲसिडची रिकव्हरी करणारा स्क्रबर. 24/7 सर्व्हिस गॅरंटी. अनुभवी व विश्वासू स्टाफ. आपत्कालीन सुविधा व सर्व्हिससाठी राखीव स्टाफ. फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या 50% ॲडव्हान्सवरती मशीन इन्स्टॉलेशन. आमच्या शाखा अहमदाबाद, बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई, लखनौ, नवी दिल्ली व कोलकाता येथे. आजच संपर्क करा. इरा कॉर्पोरेशन, पुरुषोत्तम पांढरे, 92 65 12 64 84 व पूनम मोरे 93 72 87 35 04. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सांगलीमध्ये काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील व विश्वजित कदम उपस्थित राहिल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभुदे यांनीही विशाल पाटील यांच्यामुळेच महाविकास आघाडीत फूट पडल्याचा घणाघाती आरोप केल्याने निकालाआधीच महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रचारात राबलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेत बंडखोर उमेदवार विशाल पाटील व विश्वजित कदम यांचे नाव होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा होता असं सांगितलं गेलं. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या स्नेहभोजनाला चंद्रहार पाटील यांच्याऐवजी विशाल पाटील यांनी उपस्थिती दर्शवल्याने काँग्रेसचा पाठिंबा विशाल पाटील यांना आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाहुयात काय घडले सांगलीमध्ये. सुरुवातीला जवळजवळ 70% राष्ट्रवादी ही विशाल पाटलांच्या बरोबर, बंडखोरांच्या बरोबर गेली. खरं तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा होता. राष्ट्रवादी का गेली? उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं. काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं, याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी. आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती? हे आम्ही म्हणत नाही. तुमचा जिल्हाध्यक्ष अधिकृत पुरावा सगळ्यांना एकत्रित स्नेहभोजन देऊन आणि या स्नेहभोजनाला भेट द्यायला विशाल पाटील येत आहेत, याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे. आणि म्हणून काँग्रेसनं खऱ्या अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीनं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी. अन्यथा त्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही. आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना सुद्धा आम्ही सांगितलंय की आपण महाराष्ट्रामध्ये काहीही करा, परंतु सांगली जिल्ह्यातली ही गद्दारी आम्ही सहन करणार नाही. एक वेळ पक्षानं आमची हकालपट्टी केली तर चालेल, परंतु काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही. हा मात्र विडा, ही मात्र शपथ आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या घेतलेली आहे. महाविकास आघाडी का केली जाते हो? एकमेकाच्या पक्षाची एकमेकाला मदत व्हावी म्हणून. भांडण हे उमेदवारी मिळेपर्यंत असतं, पण एकदा उमेदवारी जर महाविकास आघाडीची जाहीर झाली तर मात्र या ठिकाणी भांडण आपलं संपलं पाहिजे.
ते भांडण शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम एकतर ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की तुमचे संजय राऊत विलासराव जगतापांना जाऊन भेटले, आमचा त्यांचा पारंपरिक वाद आहे. तुमचा आणि त्यांचा पारंपरिक वाद आहे. मग त्याच विलासराव जगतापनी तुमच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्याचंच काम तुम्ही केलं. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर गेला तर चालतंय. आम्ही सदिच्छा भेट घ्यायला ज्यांनी स्वतःच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला विरोध केलाय त्या नेत्याला भेटायला गेलो, कारण त्याचा आपल्याला पाठिंबा मिळाला, त्याचं आपल्याला सहकार्य मिळालं तर आपला उमेदवार अधिक सांगू शकतो. यात गैर काय? तुम्ही तर अधिकृत त्यांच्याबरोबर गेला. अधिकृत व्यासपीठावर जरी गेला नसला तरी आपले 100% कार्यकर्ते हे विशाल पाटलांच्या प्रचारात होते. याचा पुरावा काल त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष की पहिल्यांदा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची दोघांची पक्षातनं हकालपट्टी करावी, विशाल पाटलांची देखील पक्षातनं हकालपट्टी करावी, तर आम्ही समजू की काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. नसेल तर इथून पुढे मात्र शिवसेनेकडून सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीमध्ये मदतीची अपेक्षा करू नये, हा आमचा इशारा आहे. येणाऱ्या काळामध्ये मला माहिती आहे सांगली जिल्ह्यामध्ये आमची ताकद किती आहे, मला माहिती आहे. काही बाजार बुनग्याने आम्हाला सांगितलं तुमची लायकी काय, व आम्हाला माहिती आहे आमची लायकी काय आहे. आमची लायकी निवडून येण्याची नसली तर आमची लायकी तुम्हाला मात्र पाडण्याची 100% आहे. हा इशारा मी आजच्या या निमित्तानं देतो. माझी पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की याबद्दल तातडीनं ऍक्शन घ्यावी. धन्यवाद.